नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल तडेकर स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर फिजिक्सचा अमोल सर. ओके मित्रांनो, बघा रे, आपण लास्ट लेक्चर मध्ये न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी पर्यंत बघितलेला होता. समोरचा पोर्शन बघतो. समोर काय तर स्टोक्स लॉ, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी झाला. आता कोणता लॉ बघायचा आपल्याला? स्टोक्स लॉ. ओके, तर स्टोक्स लॉ काय म्हणतो एकदा बघा, जो लिहिलंय ते समजून सांगतो मित्रांनो. काय म्हणत आहे? स्टेटमेंट आहे मित्रांनो. लॉ आहे म्हणजे याला काय राहणार रे? स्टेटमेंट राहणार. काय म्हणतो स्टोक्स लॉ? द विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन ए स्मॉल स्फिअर falling through a viscous medium is directly proportional to the कोणाला डायरेक्टली proportional राहणार विस्कस फोर्स. तर पडांनो कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटीला, त्यानंतर कोणाला रे? रेडियस ऑफ द स्फिअरला, सोबत इट्स वेलॉसिटी म्हणजे स्फिअरची वेलॉसिटी थ्रू द फ्लुइड. काय समजायचं बघा पडांनो, मला माहिती आहे भरपूर असं समजत नाही पडांनो. बघा एक्झाम्पल किंवा बघा रे, काय करतो, एक बकेट घेतो. काय घेतला? एक बकेट घेतली आपण. बकेट किंवा एखादा काय घेतला रे? कंटेनर घेतला. ओके, याच्यामध्ये एखादा विस्कस फ्लुइड टाकणार. आता विस्कस फ्लुइड काय असते सर? काय असतो मॅडम विस्कस फ्लुइड? तर जसा की ग्रीस झाला, ओके, किंवा मी शहदचा हनीचा एक्झाम्पल दिला होता. ग्रीस झाला, वॅसलिन झाली किंवा ग्लिसरीन झाली, सायरप झाली, हे काय आहेत बाळांनो? विस्कस फ्लुइड आहेत. तर मी काय केलं, समजा की इथे ग्लिसरीन टाकला या बकेटमध्ये, इथपर्यंत भरला ग्लिसरीन नाही. ओके, चला बाळांनो, आता काय करायचं आहे बघा रे, किंवा ग्लिसरीन नाही घेतले तर ग्रीस घ्या. ओके, भरपूरांनी ग्रीस नाही बघितला असेल तर बाळांनो ग्लिसरीन घ्या. ओके, चला काय घेतला, या कंटेनर मध्ये आपण ग्रीस भरलेला किंवा ग्लिसरीन टाकले. ग्लिसरीन कोणता फ्लुइड आहे रे? विस्कस फ्लुइड आहे. त्यानंतर बाळांनो कंचे खेळले आहे का? कंचे खेळले असेल तर बघा, कंचाच्या आकाराचा एक छोटासा मेटलचा स्फिअर घ्यायचा आहे. जसा बाळांनो कंचच राहणार बट मेटलचा घ्या. ओके, सॉलिड स्पेरिकल एक ऑब्जेक्ट घेतला मेटलचा. तर म्हणजे बाळांनो अशा प्रकारे एक स्पेरिकल ऑब्जेक्ट घेतला. दिसत आहे का रे? हा स्मॉल स्पियर म्हटले ना आपण त्याला. चला बाळांनो, आता होणार काय रे? हा बघा स्मॉल स्पियर दिसत आहे का? हवाला कंचाच्या आकाराचा एक मेटलचा स्पेरिकल ऑब्जेक्ट आहे, त्याला आपण स्मॉल स्पियर म्हटलेला आहे. तर बाळांनो आता होणार काय आहे बघा रे, की हा जो स्मॉल स्पियर आहे काय करणार? स्मॉल स्पियर जो आहे तो फॉल करणार. कोणामधून? तर थ्रू विस्कस मीडियम. म्हणजे हा स्पेरिकल ऑब्जेक्ट जेव्हा विस्कस मीडियम मधून मूव्ह होणार तेव्हा यावर मीडियम कोणता फोर्स लावण? विस्कस फोर्स. विस्कस मीडियम कोणता फोर्स लावण? याच्यावर विस्कस फोर्स लावण. सर नो? हो सर. तर या स्पियर वर लागणारा जो विस्कस फोर्स आहे तो कसा राहणार आहे? इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी. कोणाला डायरेक्टली प्रपोर्शनल राहणार बाळांनो? यावर लागणारा, या स्पियर वर लागणारा विस्कस फोर्स कोणाला डायरेक्टली प्रपोर्शनल राहतो? तर कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी ऑफ फ्लुइड. म्हणजे हा जो फ्लुइड आपण घेतलेला आहे ना, ज्याला आपण ग्लिसरीन म्हटलंय, तर ग्लिसरीनची जे काही कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी आहे त्याला या स्पियर वर लागणारा जो विस्कस फोर्स आहे तो कसा राहणार? डायरेक्टली प्रपोर्शनल राहणार. त्याच्यानंतर म्हणून दुसरा म्हणजे कोणाला डायरेक्टली प्रपोर्शनल राहणार? नंबर 2 मध्ये रेडियस ऑफ द स्पियर. म्हणजे या स्पियरची जी रेडियस आहे त्याला सुद्धा विस्कस फोर्स कसा राहणार आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल राहणार. सोबत बाळांनो इट्स वेलॉसिटी थ्रू द फ्लुइड. म्हणजेच या स्पेरिकल ऑब्जेक्टची वेलॉसिटी फ्लुइड मधून, त्या वेलॉसिटीला सुद्धा विस्कस फोर्स कसा राहील? तर डायरेक्टली प्रपोर्शनल राहणार. कसं राहते? तर बाळांनो बघा रे, हा स्पियर आहे. स्पियर काय होणार आता? डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये येणार. याला मी ग्लिसरीन वर सोडला तर ग्लिसरीन मध्ये डुबत जाणार. तर ग्लिसरीन कोणता फोर्स लावणार? या स्पेरिकल ऑब्जेक्ट वर विस्कस फोर्स लावणार. तर विस्कस फोर्स जो आहे तो किती लागणार याच्यावर? तर बघा रे, की विस्कस फोर्स म्हणजे FV. कोणता फोर्स आहे बाळांनो? FV म्हणजे विस्कस फोर्स. कसा राहणार? तर डायरेक्टली प्रपोर्शनल राहणार. कोणाला म्हटलं रे? या मीडियम, ज्या विस्कस मीडियम म्हणजे जे ग्लिसरीन होते, त्या ग्लिसरीन किंवा विस्कस फ्लुइडच्या कोएफिशिएंट ऑफ कोण रे? विस्कोसिटीला डायरेक्टली प्रपोर्शनल राहणार. सोबत या स्पियरच्या रेडियसला सुद्धा विस्कस फोर्स कसा राहणार? डायरेक्टली प्रपोर्शनल राहणार. म्हणजे रेडियसला सुद्धा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. सोबत बाळांनो स्पियरची जे वेलॉसिटी राहणार त्या वेलॉसिटीला, V म्हणजे काय आहे? वेलॉसिटीला सुद्धा काय राहणार बाळांनो? तर हा विस्कस फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल राहणार. ओके, बघा आता हे तुम्हाला लक्षात नाही ठेवायचं आहे बाळांनो, फक्त एवढं लक्षात ठेवायचं. ओके, कसं लक्षात ठेवणार? द विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन ए स्मॉल स्पियर falling under the gravity through the viscous medium is directly proportional to the coefficient of viscosity, radius of the sphere and velocity of the sphere through viscous medium. झालं? लक्षातच आली स्टेटमेंट काय आहे? तर विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी म्हणजे इटा, रेडियस ऑफ द स्पियर म्हणजे R, आणि V म्हणजे काय? तर वेलोसिटी ऑफ द स्पियर थ्रू विस्कस मीडियम. ओके, हा झाला या स्मॉल स्पियर वर लागणारा, या मीडियम मध्ये लागणारा विस्कस फोर्स झाला बाळांनो. समजलाय का? देअरफॉर बघा रे काय करतो, देअरफॉर विस्कस फोर्स. बघा प्रपोर्शनॅलिटीचा साइन काढला आणि इज इक्वल टू चा साइन जर घेतला बाळांनो तर काय घेणार आपण?
कॉन्स्टंट घेणार आणि कॉन्स्टंट किती राहणार तर बघा रे 6 पाय राहणार. किती राहणार कॉन्स्टंट 6 पाय. स्टोक्स लॉ मध्ये कॉन्स्टंट किती राहणार तर 6 पाय. हा 6 आहे पाय आहे. ओके 6 पाय. समोर काय लिहिणार बाळांनो इटा आर व्ही. इटा म्हणजे कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, आर म्हणजे काय रेडियस ऑफ द स्फियर, व्ही म्हणजे काय रे वेलोसिटी ऑफ द स्फियर थ्रू विस्कस मीडियम. आणि हा कोणता फोर्स आहे बाळांनो तर विस्कस फोर्स. ओके आणि हा कोणता लॉ आहे तर स्टोक्स लॉ. काय म्हणतो रे द विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन ए स्मॉल स्फियर फॉलिंग थ्रू ए विस्कस मीडियम is directly proportional to the coefficient of viscosity, radius of the sphere and velocity of the कोणाला तर स्फिअरला. ओके थ्रू द विस्कस मीडियम. प्रपोर्शनॅलिटीचा साइन काढला तर काय आहे कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी किती आहे मग बाळांनो 6 पाय आहे. ओके आणि हा कोणता लॉ होता रे स्टोक्स लॉ होता. समजला का बाळांनो. हो सर. समोर आपल्याला समजायचं आहे बाळांनो टर्मिनल वेलोसिटी म्हणजे काय होते. ओके काय समजायचं आहे रे टर्मिनल वेलोसिटी. तर बाळांनो बघा ही झाली स्टोक्स लॉ ची स्टेटमेंट झाली. हा फॉर्म्युला झाला कॉन्स्टंट किती असतो तर 6 पाय आणि विस्कस फोर्स असा असतो तर डायरेक्टली प्रपोर्शनल असतो या तिघांना. ओके चला आता काय करणार तर बाळांनो बघायचं समोर समजायचं आपल्याला टर्मिनल वेलोसिटी. ओके हा झाला स्टोक्स लॉ एवढाच होता बाळांनो. ओके समोर बघायचं रे टर्मिनल वेलोसिटी म्हणजे काय होते. चला बाळांनो तर आपल्याला थोडंसं बाकी आहे चॅप्टरला ट्राय करतो संपवण्याचा आजच. ओके चला तर टर्मिनल वेलोसिटी नेक्स्ट पॉइंट आहे समजण्याचा पॉइंट आहे टर्मिनल वेलोसिटी. टर्मिनल वेलोसिटी तर बाळांनो बघा रे टर्मिनल वेलोसिटीला डिनोट करणार आपण vt. vt म्हणजे कोणती वेलोसिटी आहे मग हे टर्मिनल वेलोसिटी. सर आता टर्मिनल वेलोसिटी म्हणजे काय होते तर बाळांनो बघा आता सांगितलं होता की एक स्मॉल स्पियर घेतला होता आपण. स्मॉल स्पियर काय होत होता विस्कस मीडियम मधून मूव्ह करत होता त्यावर लागणारा विस्कस फोर्स समजलं होतं बरोबर आहे आपण. तर बघा रे टर्मिनल वेलोसिटी म्हणजे काय होणार बाळांनो तर हा एक विस्कस फ्लुइडचा कंटेनर आहे समजा किंवा एक बकेट आहे. बकेटमध्ये आपण काय घेतला रे ग्लिसरीन घेतला. ओके ग्लिसरीन हा कोणता फ्लुइड आहे सर विस्कस फ्लुइड आहे बाळांनो. कोणता फ्लुइड आहे रे विस्कस फ्लुइड आहे. तर विस्कस फ्लुइड म्हणजे काय होते जो चिकट पदार्थ असतो त्याला आपण काय म्हणतो विस्कस फ्लुइड म्हणतो. ओके चला बाळांनो आता काय करणार तर चला रे काय करतो या ग्लिसरीनच्या वर काय ठेवला मी एक स्पेरिकल ऑब्जेक्ट ठेवला जो आता सांगितला होता अशा प्रकारे. सर नो तो ऑब्जेक्ट काय होणार डुबणार ना ग्लिसरीन मध्ये. डुबणार म्हणजे समजा इथून ठेवला त्याला तो काय केला इथून डुबत इथपर्यंत आला का बाळांनो इथे आला आता. येस और नो. तर होणार काय आहे बाळांनो की जो स्पेरिकल ऑब्जेक्ट होता तो कुठे आलेला आहे आता फ्लुइडच्या अंदर आलेला आहे. आता फ्लुइडच्या अंदर आला तर फ्लुइड जो आहे तो सगळ्या डायरेक्शन मधून काय लावणार त्याच्यावर फोर्स लावणार आहे. सर नो येस और नो. बाळांनो बघा फ्लुइड मध्ये पूर्णपणे डुबलेला आता सगळ्या डायरेक्शन मधून फ्लुइड काय करणार त्याच्यावर ऍडेसिव्ह फोर्स लावणार. तर नेट ऍडेसिव्ह फोर्स किती लागणार बाळांनो याच्यावर 0. येस और नो. आता मला सांगा नेट ऍडेसिव्ह फोर्स 0 झाला तेव्हा याची डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असलेली जे वेलोसिटी राहणार त्या वेलोसिटीला कोणती वेलोसिटी म्हणणार आहे टर्मिनल वेलोसिटी. कोणती वेलोसिटी म्हणणार बाळांनो टर्मिनल वेलोसिटी. म्हणजेच द कॉन्स्टंट डाऊनवर्ड वेलोसिटी ऑफ ए small sphere falling under the gravity through a viscous medium okay of net force acting on it become 0 that velocity is called as a terminal velocity. बघा बाळांनो डेफिनेशन काय बोललो मी the constant downward velocity of an object falling under the gravity through viscous medium of net force acting on it become 0 is called as कोणती वेलोसिटी रे टर्मिनल वेलोसिटी. is called as टर्मिनल वेलोसिटी. बाळांनो बघा अर्थ समजून सांगतो पुन्हा एकदा की काय म्हटलं रे द कॉन्स्टंट डाऊनवर्ड वेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट फॉलिंग अंडर द ग्रॅव्हिटी थ्रू विस्कस मीडियम. म्हणजे हा जो स्पेरिकल ऑब्जेक्ट होता या स्पेरिकल ऑब्जेक्टची विस्कस मीडियम मधून काय होत आहे तर खाली येत आहे तो कशामुळे ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके ग्रॅव्हिटीमुळे हा ऑब्जेक्ट काय होता विस्कस मीडियम मधून खाली येत आहे. येस और नो. तर बाळांनो याची
कॉन्स्टंट डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असलेली व्हेलॉसिटी, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असलेली व्हेलॉसिटी कधी रे, जेव्हा विस्कस मीडियम मुळे लागणारा जो नेट फोर्स आहे तो किती राहणार म्हणते, 0. आता विस्कस मीडियम मुळे कोणता फोर्स लागणार आहे, हा जो आहे सॉलिड आहे, मेटलचा स्फिअर आहे, साइडला कोण आहे तर लिक्विड आहे, ग्लिसरीन लिक्विड आहे ना बाळांनो. ओके, तर ग्लिसरीन जो आहे तो विस्कस फ्लुइड आहे, तर विस्कस फ्लुइड काय करणार, याच्यावर सॉलिड वर फोर्स लावणार. कोणता फोर्स राहणार मग, लिक्विड आणि सॉलिड मध्ये कोणता फोर्स राहील रे, ऍडेसिव्ह फोर्स. पण ऍडेसिव्ह फोर्स जो आहे तो सगळ्या डायरेक्शन मधून लागणार, त्याच्यामुळे नेट फोर्स किती झाला या स्फिअर वर लागणारा 0. म्हणजे हा जो स्फिअर आहे यावर लागणारा लिक्विड मुळे लागणारा नेट ऍडेसिव्ह फोर्स 0 झाला. तेव्हा याची डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असलेली जे व्हेलॉसिटी राहणार त्या व्हेलॉसिटीला कोणती व्हेलॉसिटी म्हणणार बाळांनो, टर्मिनल व्हेलॉसिटी. एकदा पुन्हा सांगतो, द कॉन्स्टंट डाऊनवर्ड व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट फॉलिंग अंडर द ग्रॅव्हिटी थ्रू द विस्कस मीडियम, ओके, ऑफ नेट फोर्स. म्हणजे विस्कस मीडियमचा नेट फोर्स किती लागणार याच्यावर तर 0. तेव्हा त्याची जे व्हेलॉसिटी राहणार त्या व्हेलॉसिटीला काय म्हणणार रे, टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणणार बाळांनो. आता होते काय तर आपल्याला डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचं टर्मिनल व्हेलॉसिटी साठी. फक्त टर्मिनल व्हेलॉसिटीची काय समजायची होती, डेफिनेशन समजायची होती की एखादी स्फेरिकल ऑब्जेक्ट आहे बा, तो विस्कस मीडियम मधून जेव्हा खाली येत आहे तेव्हा विस्कस मीडियम त्याच्यावर काय लावणार आहे तर फोर्स लावणार सगळ्या डायरेक्शन मधून, आणि सगळ्या डायरेक्शन मधून लावत आहे नेट फोर्स किती झाला याच्यावरचा 0 झाला. तर नेट फोर्स 0 झाल्यावर त्याची डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असलेली व्हेलॉसिटी जी राहणार त्या व्हेलॉसिटीला आपण टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणणार. आणि टर्मिनल व्हेलॉसिटीला कशाने डिनोट केला होता रे, VT ने डिनोट केला होता. समजलं बाळांनो. आता आपल्याला डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचं आहे टर्मिनल व्हेलॉसिटीचा. ओके, चला तर काय करणार, टर्मिनल व्हेलॉसिटीचा डेरिव्हेशन सॉल्व्ह करण्यासाठी लिहिणार आपण एक्सप्रेशन फॉर टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट फॉलिंग अंडर द ग्रॅव्हिटी थ्रू द विस्कस मीडियम. ओके, चला बाळांनो. आणि बाळांनो अभ्यास करा, जास्त काय डिफिकल्ट नाही आहे. ओके, चला रे काय करणार बघा, हा दुसरा चॅप्टर झाल्यानंतर आपण आणखी समोर बघू, सिलेबसला थोडा समोर घेऊन जाऊ. ओके, चला मला माहिती आहे भरपूरांना सिलेबसची टेन्शन असेल, बट बाळांनो टेन्शन नाही घ्यायची. ओके, चला रे, तर काय आहे एक्सप्रेशन फॉर टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट falling under the gravity through viscous medium. ओके, थ्रू विस्कस मीडियम. ओके, क्वेश्चन कसा विचारला जाणार बाळांनो, तुम्हाला बघा 2 लॉ शिकवलाय मी. एक शिकवलाय न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी, दुसरा होता रे स्टोक्स लॉ. दोन्ही पण लॉच्या स्टेटमेंट त्यांचे फॉर्म्युलाज बाळांनो वाचून ठेवायचे, लिहून ठेवायचे, प्रॅक्टिस करून ठेवायचे. ओके, रिवाइज करत राहायचा. तर बाळांनो बघा रे, आपल्याला काय करायचं, टर्मिनल व्हेलॉसिटीची काय काढायची आहे तर टर्मिनल व्हेलॉसिटीचा डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचं आहे. तर काय करणार, सगळ्यात आधी कन्सिडर करणार. काय करणार, काय कन्सिडर करणार तर अन ऑब्जेक्ट, इथपासून कन्सिडर करा, कन्सिडर अन ऑब्जेक्ट फॉलिंग अंडर द ग्रॅव्हिटी थ्रू द विस्कस मीडियम ॲज शोन इन फिगर. एवढंच कन्सिडर करायचं, आपण काय वेगळा थोडीच कन्सिडर करणार आहोत. जे आपल्याला काढायचं आहे तेच आपण कन्सिडर केला की एक ऑब्जेक्ट आहे बा जो काय करता रे, फॉल करत आहे अंडर द ग्रॅव्हिटी थ्रू विस्कस मीडियम ॲज शोन इन फिगर. तर बघा बाळांनो काय करतो, चला बाळांनो काय करतो बघा रे, एक कंटेनर घेतला, कंटेनर मध्ये कोणता फ्लुइड घेणार तर विस्कस फ्लुइड घेतला, विस्कस फ्लुइड. ओके, चला अशा प्रकारे विस्कस फ्लुइड घेतला आपण. विस्कस फ्लुइड म्हणजे कोणता फ्लुइड आहे रे, ग्लिसरीन किंवा शहद किंवा बाळांनो कोण आपला काय रे वॅसलीन, आणखी बोला ना ग्रीस, हे सगळे कोणते फ्लुइड्स आहेत, शहद, हनी, काय बाळांनो हे विस्कस फ्लुइड आहेत. तर या विस्कस फ्लुइड मधून काय होतं, एखादा स्पेरिकल ऑब्जेक्ट खाली येते अंडर द ग्रॅव्हिटी, तर हा झाला स्पेरिकल ऑब्जेक्ट. ओके, चला टर्मिनल व्हेलॉसिटी काढायची, आपल्याला फॉर्म्युला काढायचा टर्मिनल व्हेलॉसिटीचा. स्पेरिकल ऑब्जेक्ट आहे बाळांनो, स्पेरिकल ऑब्जेक्टचा वेट डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये लागणार, एस ऑर नो. आता बाळांनो एखादी ऑब्जेक्टला आपण लिक्विड मध्ये टाकत आहोत तेव्हा त्याच्यावर काय होते, फ्लुइड जो आहे किंवा लिक्विड जो आहे तो काय करणार, अपवर्ड डायरेक्शन मध्ये फोर्स लावणार, अपवर्ड डायरेक्शन मध्ये फोर्स लावणार, एस ऑर नो. सोबत कोणत्या मीडियम मधून येत आहे बाळांनो हा ऑब्जेक्ट खाली, तर कोणत्या मीडियम आहे, विस्कस मीडियम आहे. तर विस्कस मीडियम मधून जर एखादी ऑब्जेक्ट खाली येत असेल तर त्याच्यावर कोणता फोर्स लागते, अगेन विस्कस फोर्स सुद्धा लागते, स्टोक्स लॉने सांगितलं आपल्याला. ओके, तर बाळांनो हा काय रे, वेट आहे. वेट कुठं लागत आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन लागत आहे. ओके, त्याच्यानंतर अपवर्ड डायरेक्शन मध्ये कोण कोण लागणार,
तर विस्कस फोर्स लागणार आहे सर नो, विस्कस फोर्स लागणार. सोबत सोबत काय लागणार बाळांनो, तर लिक्विड जो आहे तो त्याच्यावर बायोन्सी फोर्स लावणार, त्याला आपण अपथ्रस्ट म्हणतोय सर नो. लिक्विड किंवा फ्लुइड जो आहे बाळांनो तो काय करणार, त्याच्यावर वरच्या डायरेक्शन मध्ये फोर्स लावणार, म्हणजे त्याला म्हणणार अपथ्रस्ट. अपथ्रस्ट म्हणा किंवा त्यालाच म्हणतात रे बायोन्सी फोर्स म्हणतात. ओके बाळांनो, चला तर काय झालं, एक स्पेरिकल ऑब्जेक्ट आहे व स्पेरिकल ऑब्जेक्ट विस्कस मीडियम मधून ग्रॅव्हिटीमुळे खाली येत आहे, तर त्याचा वेट जो आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये लागणार. ओके, त्याच्यानंतर मॅडम त्याच्यावर अपवर्ड डायरेक्शन मध्ये किती फोर्सेस लागत आहेत, तर 2 फोर्सेस लागत आहेत. ओके, कोणते कोणते रे, अपथ्रस्ट. अपथ्रस्ट म्हणजे हा जो फ्लुइड आहे तो काय करणार, त्याला वरच्या डायरेक्शन मध्ये फोर्स लावणार, सोबत सोबत कोणता फोर्स लावणार, तर विस्कस फोर्स लावणार. ओके, तर मॅडम हे 2 फोर्सेस वरच्या डायरेक्शन लागणार आणि हा एक फोर्स खालच्या डायरेक्शन लागणार. तर कन्सिडर काय केलं होतं आपण, कन्सिडर अन ऑब्जेक्ट falling under the gravity through viscous medium as shown in figure. लेट मध्ये काय लिहिणार बाळांनो, बघा लेट. एम म्हणजे काय होणार रे, एम म्हणजे होणार मास ऑफ द स्पेरिकल ऑब्जेक्ट होणार आहे सर नो. त्याच्यानंतर बाळांनो पुन्हा रो म्हणजे काय होणार, डेन्सिटी ऑफ स्पेरिकल ऑब्जेक्टच्या मटेरियलची डेन्सिटी घ्यायची. हा जो स्पेरिकल ऑब्जेक्ट होता ज्याच्यापासून बनलाय त्याची डेन्सिटी झाली, समजा कशापासून बनलाय, मेटल पासून बनलाय, तर त्या मेटलची डेन्सिटी झाली का रो. त्याच्यानंतर हा लिहितो सिग्मा. सिग्मा आहे बाळांनो, हा काय असं झोपला 6 आहे म्हणजेच काय सिग्मा म्हणणार याला. ओके, सिग्मा म्हणजेच काय आहे बाळांनो, तर जो फ्लुइड आहे ना, फ्लुइडची डेन्सिटी आहे काय रे सिग्मा. रो कोणाची डेन्सिटी होते, डेन्सिटी ऑफ मटेरियल ऑफ फ्लुइड. सिग्मा म्हणजे कोणाची डेन्सिटी राहणार बाळांनो, डेन्सिटी ऑफ मटेरियल ऑफ सॉलिड स्फिअर होता. ओके, किंवा मेटॅलिक स्फिअरची डेन्सिटी म्हणजे रो आहे, मेटल स्फिअरची डेन्सिटी म्हणजे रो आहे. जे फ्लुइड आहे फ्लुइडची डेन्सिटीला काय म्हटलं आपण, सिग्मा म्हटला. जो काही विस्कस फ्लुइड आहे त्या विस्कस फ्लुइडची डेन्सिटी म्हणजे सिग्मा झाली. ओके, त्याच्यानंतर बाळांनो समोर काय करायचं आहे, व्हीटी म्हणजे काय होणार आहे, टर्मिनल व्हेलॉसिटी होणार आहे सर नो. त्याच्यानंतर बाळांनो मीडियमच्या मासला म्हणतो M1, जो मीडियम आहे विस्कस मीडियम आहे, मीडियमच्या मासला म्हटला M1. तर नाव आता काय करणार बाळा, लक्ष द्या. नाव एवढा जर समजला असेल, काय केलं रे, की कन्सिडर काय केला होता बाळा, सांगितलंय कसा केला होता. कन्सिडर लिहायचा याच्या समोर, ऑफच्या ठिकाणी कन्सिडर लिहा, बाकीच्याला सोडून द्या. कुठपासून, कन्सिडर अन ऑब्जेक्ट फॉलिंग अंडर द ग्रॅव्हिटी थ्रू द विस्कस मीडियम एज शोन इन फिगर. ओके, एवढा कन्सिडरेशन मध्ये लिहिला, म्हणून मी असा केलाय बाळा, लिहिला नाही पूर्ण. ओके, त्याच्यानंतर बाळा लेट मध्ये काय लिहिणार, ऍक्च्युली तुम्हाला लिहायचं असतं. ओके, मला शिकवायचं, मला समजायचं, ऑलरेडी मी सांगितलं, त्याच्यामुळे मी लिहिलं नाही. ओके, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर लेट मध्ये काय लिहिणार आहे, एम म्हणजे काय आहे, मास ऑफ द स्पेरिकल ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर रो म्हणजे काय, डेन्सिटी ऑफ द मटेरियल ऑफ स्पेरिकल ऑब्जेक्ट. सिग्मा म्हणजे काय बाळांनो, तर डेन्सिटी ऑफ द विस्कस फ्लुइड. ओके, त्याच्यानंतर व्हीटी म्हणजे काय बाळांनो, टर्मिनल व्हेलॉसिटी आहे त्याची. आणि M1 म्हणजे काय, तर मास ऑफ द मीडियम. हा जी मीडियम आहे ना विस्कस मीडियम, या मीडियमच्या मासला काय म्हटलं आपण, M1 म्हटलं. ओके, नाव if the object attains कोणती वेलॉसिटी रे, टर्मिनल वेलॉसिटी, देन बाळांनो देन काय होणार, की ऑब्जेक्टची टर्मिनल वेलॉसिटी जेव्हा अटेन होत आहे किंवा ऑब्जेक्ट काय करताय रे, टर्मिनल वेलॉसिटी अचीव करत आहे, त्यावेळेस त्यावर लागणारे जे अपवर्ड डायरेक्शन मध्ये लागणारे फोर्सेस आहेत ते डाऊनवर्ड डायरेक्शन लागणाऱ्या फोर्सेसला काय करणार, बॅलन्स करणार. ओके, तर देअरफॉर देन टोटल डाउनवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल अपवर्ड फोर्स. म्हणजेच बाळांनो हा जो ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टची जेव्हा टर्मिनल वेलॉसिटी अचीव होत आहे त्यावेळेस बाळांनो ऑब्जेक्टवर, स्पेरिकल ऑब्जेक्टवर लागणारा जो डाऊनवर्ड फोर्स आहे तो किती राहणार, तर अपवर्ड फोर्स एवढा राहणार. म्हणजेच डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये लागणारे फोर्सेस आणि अपवर्ड डायरेक्शन मध्ये लागणारे फोर्सेस एकमेकांना काय करतील, तर बॅलन्स करतील. आता डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये कोण लागत आहे रे, mg लागत आहे. तर लिहा बाळांनो, तर डाऊनवर्ड डायरेक्शन ला काय लागत आहे, तर वेट लागत आहे. येस ऑर नो, वेट लागून राहिला डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये इज इक्वल टू टोटल अपवर्ड फोर्स. अपवर्ड डायरेक्शन कोणते कोणते फोर्स लागत आहे, एक लागत आहे विस्कस फोर्स. तर लिहा विस्कस फोर्स आणि दुसरा कोणता फोर्स आहे बाळांनो, तर अपथ्रस्ट आहे. अपथ्रस्टलाच कोणता फोर्स म्हणणार,
बायोन्सी फोर्स म्हणजे फ्लुइड मध्ये एखादी ऑब्जेक्ट लागला तर फ्लुइड काय करतं, त्याच्यावर वर फोर्स लावतो, तो म्हणजे अपथ्रस्ट झाला. आणि विस्कस फोर्स असल्यामुळे कोणता सॉरी विस्कस मीडियम किंवा विस्कस फ्लुइड असल्यामुळे आणखी कोणता फोर्स लागेल, तर विस्कस फोर्स लागेल. ओके चला बघा, तर वेट इज इक्वल टू काय आला मग, हे दोन, हा डाऊनवर्ड डायरेक्शन लागत आहे, हे वर लागत आहे, तर डाऊनवर्ड डायरेक्शन लागणारे फोर्सेस इज इक्वल टू अपवर्ड डायरेक्शन लागणारे फोर्सेस. केला बघांनो, तर वेट म्हणजे काय रे, मास इंटू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू विस्कस फोर्स कोणावर लागत आहे, स्पेरिकल ऑब्जेक्ट वर लागत आहे, कोणामधून, तर विस्कस मीडियम मधून. म्हणजे कोणता लॉ होता बघांनो, स्टोक्स लॉ होता. सर होता का, स्टोक्स लॉ मध्ये हेच बोललो होतो आपण की विस्कस मीडियम मधून एखादा स्पेरिकल ऑब्जेक्ट जर डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये येत असेल तर बाळांनो त्यावर लागणारा विस्कस फोर्स जो असतो तो किती असतो बाळांनो, सांगा लवकर, सांगा ना, 6 पाय इटा आर व्ही एवढा असतो. सर बघा आता सांगितलं याच लेक्चर मध्ये, हा कोणता फोर्स आहे, विस्कस फोर्स आहे, स्पेरिकल ऑब्जेक्ट वर लागणारा, कधी फॉलिंग अंडर दी ग्रॅव्हिटी थ्रू विस्कस मीडियम. ओके त्याच्यानंतर बाळांनो प्लस मध्ये अपथ्रस्ट, अपथ्रस्ट किती लागणार, तर बाळांनो मीडियमचा जो मास आहे तो इंटू काय तर ग्रॅव्हिटी एवढा फोर्स लागणार अपथ्रस्ट, म्हणजे मीडियमचा मास m1 इंटू काय करणार ग्रॅव्हिटी. ओके चल आता काय होणार आहे बाळांनो, याला सॉल्व्ह करत जायचं, संपलाय, बाकी काहीच नाही. एवढा समजलं असेल तर बघा रे, मासला काय लिहू शकतो, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम लिहिला का. चला बाळांनो, मास म्हणजे काय झाला, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. डेन्सिटी कोणाची आहे, स्पेरिकल ऑब्जेक्टची आहे, काऊन तर वेट कोणाचा होता, स्पेरिकल ऑब्जेक्टचा होता, म्हणून डेन्सिटी स्पेरिकल ऑब्जेक्टची आहे का. रो म्हणजे स्पेरिकल ऑब्जेक्टची डेन्सिटी होती, व्ही म्हणजे काय, या ऑब्जेक्टचा व्हॉल्यूम आहे, स्पेरिकल आहे तर किती लिहिणार बाळांनो, स्पेरिकल आहे ऑब्जेक्ट तर किती राहणार, 4/3 पाय आर क्यूब, व्हॉल्यूम ऑफ स्फिअर झाला इंटू काय तर ग्रॅव्हिटी इज इक्वल टू बाळांनो 6 पाय जसंच्या तसं, 6 पाय हा 6 आहे, पाय इटा आर व्ही प्लस हा कोणाचा मास आहे रे, मीडियमचा मास आहे. मासला काय लिहिणार, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, आणि मीडियमच्या डेन्सिटीला काय म्हटलंय आपण, सिग्मा म्हटलंय. ओके तर मीडियमची डेन्सिटी म्हणजे सिग्मा. बघा बाळांनो हा 6 आहे, हा काय आहे सिग्मा आहे. बघा 6 मी असा काढलेला आहे, सिग्माला थोडासा झोपला 6 काढलाय. चला बाळांनो काय होणार आहे, मास इंटू व्हॉल्यूम किती राहणार बाळांनो, तर स्पेरिकल ऑब्जेक्टच्या अराउंड मध्ये असलेला व्हॉल्यूम किती राहणार आहे, 4/3 स्पेरिकलच राहणार आहे. काऊन तर विस्कस मीडियम मुळे काय होणार आहे, नेट फोर्स जो राहणार तो स्पेरिकल शेप मध्येच लागणार ना अशा प्रकारे. ओके तर काय होणार मग 4/3 पाय आरचा काय होणार अगेन क्यूब, समोर काय बाळांनो इंटू मध्ये ग्रॅव्हिटी आहे. चला इकडे सॉल्व्ह करू, संपला. काय करणार तर बघा रे, आपल्याला काय पाहिजे, एक काम करा, हा जो काय होता रे आपल्याला काय काढायचं होता, व्ही काढायचा, टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणजे व्हीटी आहे. ओके चला आता काय करणार, तर आपल्याला काय काढायचं, हा पाहिजे तर हे जे प्लस मध्ये असलेली टर्म आहे, ही वाली टर्म बघा, ही वाली इकडे कशी आहे प्लस मध्ये, तिकडे नेलो तर याच्यामधून काय होणार ते मायनस होणार, तर राहणार कोण फक्त 6 पाय इटा आरबी इंटू टर्मिनल व्हेलॉसिटी. तर देअरफॉर बघा रे 6 पाय, बघा ना बाळांनो काय आहे 6 पाय इटा आरबी, किंवा याला तुम्हाला माहिती नाही टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणून 20 म्हणा. ओके 6 पाय इटा आर व्ही इज इक्वल टू काय होणार म्हणा, इकडे कोण होता तिकडे कोण आहे पहिले ते सांगा, रो इंटू 4/3 पाय आर क्यूब इंटू काय ग्रॅव्हिटी मायनस समोर बोला काय सिग्मा, सिग्मा इंटू 4/3 पाय आर क्यूब इंटू काय बाळांनो ग्रॅव्हिटी. केला का रे, हो सर. बघा बाळांनो आता करणार काय, इथे जे सेम आहेत त्यांना कॉमन काढणार. ओके तर काय राहिलं रे 6 पाय इटा आर व्ही इज इक्वल टू, जे सारखे त्यांना कॉमन काढत, काय सारखं आहे 4/3 पाय आर क्यूब इंटू ग्रॅव्हिटी कॉमन आहे, सारखे सेम आहे दोन्ही मध्ये, कॉमन काढले राहिले काय रो मायनस सिग्मा. ओके चला काय करणार बाळांनो, आपल्याला व्ही पाहिजे तर हे 6 पाय इटा आर ला काय नेणार तिकडे नेणार, तर डिवाइड मध्ये जाणार. तर देअरफॉर बघा इथे करतो, देअरफॉर बाळांनो देअरफॉर कोण आहे रे व्ही, व्ही इज इक्वल टू काय होणार रे 4/3 तिकडे ऑलरेडी आहे, पाय आर क्यूब इंटू ग्रॅव्हिटी पण आहे. ओके काय करणार रो मायनस सिग्मा, रो मायनस सिग्मा सर नो इंटू जी बी होता. ओके पाय आर क्यूब इंटू जी, रो मायनस सिग्मा डिवायडेड बाय कोण येणार रे 6 पाय इटा आर व्ही आला डिवाइड मध्ये, इकडे वीर आला फक्त. ओके चला साइन 3 18 झाले, 18 4/18 म्हणजे 2/9 सर नो बाळांनो 2/9 झाला का रे,
बघा पाय पाय काय झाले कॅन्सल, एक आर आणि इथला एक आर कॅन्सल झाला, आर स्क्वेअर बाकी आहे वर. ओके, जे राहिलाय त्याला लिहा, हा व्ही नाही पाहिजे, हा कोण आहे इटा आर, 6 पाय इटा आर, व्ही नाही आणायचं होतं मॅडम, व्ही इकडेच होता. ओके चला रे, 2/9 कसे राहिले, 4 भागीला 6×3 = 18, 4 भागीला 18 म्हणजे 2/9. ओके बघा काय करत आहोत, काय केला, पाय पाय कॅन्सल झाले, राहिला काय आर स्क्वेअर इंटू जी इन ब्रॅकेट काय रो मायनस सिग्मा डिवायडेड बाय काय रे इटा, काय आहे इटा आहे. ओके बाळांनो, आणि हे कोणती वेलॉसिटी आहे तर टर्मिनल वेलॉसिटी, अँड दिस इज द एक्सप्रेशन फॉर टर्मिनल वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट फॉलिंग अंडर द ग्रॅव्हिटी थ्रू द विस्कस मीडियम. काय फॉर्म्युला आलेला आहे बाळांनो, टर्मिनल वेलॉसिटी इज इक्वल टू 2/9 आर स्क्वेअर जी रो मायनस सिग्मा डिवायडेड बाय काय तर इटा आहे. ओके, रो म्हणजे काय होती तर डेन्सिटी ऑफ मटेरियल ऑफ सॉलिड ऑब्जेक्ट किंवा तो स्पेरिकल ऑब्जेक्ट, सिग्मा म्हणजे काय रे डेन्सिटी ऑफ मीडियम आहे, इटा म्हणजे काय कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑफ मीडियम आहे, त्याच्यानंतर आर स्क्वेअर म्हणजे काय तर जो स्पेरिकल ऑब्जेक्ट होता त्याची रेडियसचा काय आहे स्क्वेअर इंटू ग्रॅव्हिटी. फॉर्म्युला राहील लक्षात. ओके, अँड दिस इज द एक्सप्रेशन फॉर टर्मिनल वेलॉसिटी. त्यानंतर आपल्याला समजायचं आहे कंटिन्युटी इक्वेशन. ओके, कंटिन्युटी, आणि या टर्मिनल वेलॉसिटीच्या इक्वेशनलाच काय म्हणतो रे आपण टॉरिसेलिस थेरम म्हणतात. काय म्हणतात यालाच टॉरिसेलिस थेरम म्हणतात. ओके सॉरी, याला नाही म्हणत टॉरिसेलिस थेरम, याला काय म्हणणार दिस इज द एक्सप्रेशन फॉर टर्मिनल वेलॉसिटी, एवढंच आहे याच्यामध्ये, टॉरिसेलिस थेरम दुसरा आहे. ओके चला बाळांनो, काय समजायचं मिटव याला. ओके, काहीच कठीण नाही बाळांनो, बघा याला प्रॅक्टिस करून बघा, नोट्स मध्ये मी दिलेला आहे, याला लिहून बरोबर प्रॅक्टिस करा, संपला. ओके चलो प्यारे बच्चो, त्यानंतर बघायचं आपल्याला कंटिन्युटी इक्वेशन आहे, त्यानंतर बर्नॉलिस प्रिन्सिपल आहे आणि चॅप्टर ओव्हर आहे. ओके चला रे, चला बाळांनो, कंटिन्युटी इक्वेशन काय म्हणतो, कंटिन्युटी इक्वेशन बघा रे. चला तर बाळांनो, कंटिन्युटी इक्वेशन काय म्हणतो की फॉर अन इनकॉम्प्रेसिबल फ्लो ऑफ फ्लुइड किंवा फॉर अन इनकॉम्प्रेसिबल फ्लो किंवा फॉर ए स्टेडी फ्लो ऑफ अन इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड, म्हणजे की स्टेडी फ्लो होत आहे कोणाचा इनकॉम्प्रेसिबल फ्लुइडचा, तर बाळांनो त्यामध्ये व्हॉल्यूम फ्लो रेट जो असणार तो कॉन्स्टंट असणार असा म्हणतो हा कंटिन्युटी इक्वेशन. तर पहिले समजून सांगतो, इक्वेशन काढून देतो, त्यानंतर मी समजून सांगणार की इक्वेशन म्हणजे काय आहे किंवा काय म्हणतो हा. ओके चला बाळांनो, एक पाईप कन्सिडर करा, व्हॅरिंग क्रॉस सेक्शन एरियाचा पाईप कन्सिडर केला. ओके, अशा प्रकारे एक पाईप कन्सिडर केला बाळांनो आहे. आता काय करणार आहे तर या पाईप मधून फ्लुइड फ्लो होऊन राहिले इकडून तिकडे, दिसत आहे का, हो सर दिसून राहिले. चला तर या पाईपचे दोन भाग सिलेक्ट करतो मी बाळांनो, हा एक भाग झाला, या भागाला नाव देतो ए बी सी आणि डी, हा एक पोर्शन झाला पाईपचा. इकडे पण एक पोर्शन सिलेक्ट करतो, कोणता रे पी क्यू आर एस, केला का, हो सर. ओके चला काय होता रे तर एबीसीडी चा एरिया, एबीसीडी हा जो भाग आहे किंवा हा जो पोर्शन आहे याचा एरियाला A1 म्हणतो. ओके, इथे असलेला प्रेशर P1 राहणार, इथे असलेला व्हॉल्यूम V1 राहणार, इथली वेलॉसिटी सुद्धा काय राहणार तर V1 राहणार, आणि होणार काय तर डेल्टा टी टाइम मध्ये. ओके, किती टाइम मध्ये रे, सी पॉइंट होता डी पॉइंट होता. ओके, डेल्टा टी टाइम मध्ये बाळांनो इथली वेलॉसिटी जी आहे ते किती आहे समजा V1 आहे. ओके चला, त्याच्यानंतर समोर इकडचा जो पोर्शन आहे याच्या एरियाला म्हणणार A2, इकडचा प्रेशर P2, इकडचा व्हॉल्यूम V2, आणि डेल्टा टी टाइम मध्ये इकडची वेलॉसिटी किती राहणार, इथली वेलॉसिटी किती राहणार तर V2 राहणार. एवढा समजला असेल, म्हणजे इकडचे सगळे 1 होते, तिकडचे सगळे कोण आहेत 2 आहेत. ओके, एवढा जर समजला असेल तर काय करायचं आहे कन्सिडर करायचं आहे बाळांनो, कन्सिडर अँड consider a steady flow of an incompressible fluid. म्हणजेच काय केलं रे, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइडचा स्टेडी फ्लो कन्सिडर केलाय थ्रू दी पाईप एज शोन इन फिगर. ओके, पाईप जो बरोबर दिसत नसेल तर पुन्हा एकदा काढतो बरोबर. ओके चला बाळांनो, काय समजायचा होता, पाईप समजला नसेल तर काढतो, तुमच्यासाठी तर करणे आता परवडते. ओके चला बाळांनो,
पाइपच ना निघून राहिले बरोबर, कोई प्रॉब्लम नहीं है, फिर से निकालेंगे आगे। पाइपच नाही, चलो आहे बाळांनो, पाईपचा काय घेतलेला आहे, एक आपण तुकडा किंवा काय घेतलेला आहे रे, पोर्शन घेतलाय पाईपचा किंवा पाईप घेतलेला आहे बाळांनो, पाईप मधून काढणार या डायरेक्शन मध्ये फ्लुइड फ्लो होणार अशा प्रकारे। ओके, आता काय समजायचं लक्ष द्या रे, तर हा जो पोर्शन आहे या पोर्शनला आम्ही काहीतरी सिलेक्ट केलेला पोर्शन आहे, एबीसीडी नाव दिलं याला, एबीसीडी। ओके मॅडम, एबीसीडी जो पोर्शन आहे त्याचा एरिया त्याला A1 म्हणतो, प्रेशरला काढणार या भागातल्या फ्लुइडच्या प्रेशरला काढणार, P1 या भागातला व्हॉल्यूम किती राहणार V1 राहणार, आणि डेल्टा टी टाइम मध्ये या भागातून जाणाऱ्या फ्लुइडची स्पीड किती राहणार तर V1 राहणार। समजला का रे? हो सर। त्याच्यानंतर मॅडम इकडे एक पोर्शन सिलेक्ट केला आपण, त्याला नाव देतो PQRS। यामध्ये PQRS चा एरिया किती झाला A1, प्रेशर किती झाला P1, व्हॉल्यूम किती झाला V1 झाला बाळांनो। ओके, डेन्सिटी कॉन्स्टंट राहणार, काऊन तर फ्लो कसा आहे, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड आहे, म्हणजेच बाळांनो काय राहणार तर डेन्सिटी कॉन्स्टंट राहणार। ओके, आणि डेल्टा टी टाइम मध्ये इकडची जे स्पीड आहे त्याला काय म्हणतो रे V2 म्हणतो, काऊन तर बाळांनो टाइम सेम टाइम मध्ये काय झाला, एरिया इकडे कमी झाला, एरिया इकडे जास्त आहे का नाही, तर बाळांनो होणार काय की इकडची स्पीड चेंज होणार, इकडची स्पीड चेंज होणार सेम टाइम मध्ये, सर नो, तर इकडचे सगळे 1 झाले, तिकडचे सगळे 2 झाले। आता करणार काय तर लेट A1 and A2 काय आहे रे, किंवा A1 A2 काय आहे, एरिया ऑफ द रिजन ABCD and PQRS। ABCD चा एरिया A1 झाला, PQRS चा एरिया किती झाला A2 झाला। ओके, त्याच्यानंतर बाळांनो P1 and P2 काय येणार रे, प्रेशर ऑफ फ्लुइड थ्रू ABCD and PQRS रिस्पेक्टिव्हली। त्यानंतर V1 and V2 काय येणार बाळांनो, वेलोसिटी ऑफ फ्लुइड थ्रू ABCD रिजन and PQRS रिजन। ओके, नाव आता काय करणार म्हणा, नाव ओके, फ्लुइड कसा आहे बोलला, किंवा फ्लुइड कसा आहे रे, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड आहे, म्हणजे त्याची डेन्सिटी चेंज होणार का नाही, जर डेन्सिटी चेंज नाही होत आहे म्हणजे जेवढा फ्लुइड इकडून जात आहे एबीसीडी मधून तेवढाच तिकडून निघणार, म्हणजे फ्लुइडचा जेवढा मास इथून पास होत आहे तेवढाच मास काय येणार इकडून बाहेर येणार। ओके, चला बाळांनो, तर इफ द फ्लुइड इज कसा आहे, फ्लुइड इज इनकॉम्प्रेसिबल, कसा रे इज इनकॉम्प्रेसिबल, देन इफ द फ्लुइड इज इनकॉम्प्रेसिबल देन बाळांनो होणार काय आहे, मास ऑफ फ्लुइड म्हणजे फ्लुइडचा मास कुठून रे, थ्रू ABCD या भागातून जेवढा मास जाणार फ्लुइडचा, जेवढा फ्लुइड जाणार तेवढाच इकडून PQRS मधून जाणार। ओके, तर मास ऑफ फ्लुइड थ्रू ABCD इज इक्वल टू काय येणार, मास ऑफ फ्लुइड थ्रू PQRS, बाळांनो काय केलंय बघा, जर फ्लुइड कसा असेल रे, इनकॉम्प्रेसिबल असेल, म्हणजेच त्याला कॉम्प्रेस करू शकतो का नाही करू शकत, तर फ्लुइडचा मास जेवढा या ABCD पोर्शन मधून जाणार तेवढाच PQRS मधून येणार इकडे बाहेर, समजला? ओके, तर मास ऑफ फ्लुइड थ्रू ABCD मस्ट बी इक्वल टू मास ऑफ फ्लुइड थ्रू PQRS। देयरफॉर मास म्हणजेच काय होणार आहे, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, यस ऑर नो, इज इक्वल टू बघा बाळांनो, मास ऑफ फ्लुइड PQRS मधून जाणारा डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, बघा मी आधीच बोललो होतो ABCD च्या व्हॉल्यूमला V1 म्हटलंय, PQRS च्या व्हॉल्यूमला V2 म्हटलंय का, तर व्हॉल्यूम V1 झाला, व्हॉल्यूम V2 झाला PQRS साठी, ABCD साठी व्हॉल्यूम V1 झालाय, PQRS साठी व्हॉल्यूम V2 झाला, बट फ्लुइड कसा आहे इनकॉम्प्रेसिबल आहे, तर डेन्सिटी चेंज होणार का नाही, तर डेन्सिटी काय झाली कॉन्स्टंट होते, तर इकडची आणि तिकडची डेन्सिटी काय झाली कॅन्सल, तर आलं काय V1 इज इक्वल टू V2, बट आपल्याला माहिती आहे बट व्हॉल्यूम इज इक्वल टू काय होते रे
एरिया इंटू लेंथ होते, सर नो बाळांनो. व्हॉल्यूम म्हणजेच काय होते, एरिया इंटू लेंथ. आता बाळांनो V1 आहे तर V1 साठी एरिया कोणता येणार, A1. आणि लेंथ म्हणजे काय होते रे, की फ्लुइडचा किती डिस्प्लेसमेंट झाला एबीसीडी मधून. किती होत आहे बघा, टाइम इंटू इथली वेलॉसिटी म्हणजे इथून झालेला डिस्प्लेसमेंट होणार. यस ऑर नो, यस ऑर नो. तर बाळांनो तेच होणार, लेंथ म्हणजे काय होणार बघ, वेलॉसिटी इंटू टाइम म्हणजे तिथला डिस्टन्स होणार. यस ऑर नो. PQRS मधून फ्लुइडचा डिस्टन्स किती राहणार, तर इथली वेलॉसिटी इंटू इथला टाइम. तर काय होणार मग, देअरफॉर व्हॉल्यूम V1 आहे, V1 च्या ठिकाणी काय लिहिणार आहे, एरिया म्हणजे A1 इंटू लेंथ म्हणजे इथून इथपर्यंतचा डिस्टन्स. फ्लुइड इथून पास होता ना एवढ्या भागातून, म्हणजे हे वाली झाली लेंथ झाली याची. यस ऑर नो. चला तरी लेंथ किती राहणार, वेलॉसिटी इंटू इथला टाइम. इथली वेलॉसिटी किती आहे रे, V1 इंटू टाइम किती आहे, डेल्टा टी इज इक्वल टू बघा बाळांनो, V2 च्या ठिकाणी काय करणार, तर असंच करणार. काय होणार रे, V2 साठी व्हॉल्यूम 2 साठी एरिया काय होणार, A2. तिकडची वेलॉसिटी किती आहे, V2 आणि टाइम किती आहे, तर तिकडे पण डेल्टा टी आहे. डेल्टा टी काय होणार बाळांनो, कॅन्सल. तर आला काय, A1 V1 इज इक्वल टू A2 V2. तर लिहिणार याला, देअरफॉर A1 V1 इज इक्वल टू काय आला मग, A2 V2. यालाच काय म्हणू शकतो आपण, दॅट इज एरिया इंटू वेलॉसिटी इज इक्वल टू काय आला मग, इकडचा बरोबर तिकडचा म्हणजे एरिया इंटू वेलॉसिटी काय झाला मग, कॉन्स्टंट झाला. पण काय झाला रे, कॉन्स्टंट झाला. आणि यालाच काय म्हणतात, हाच म्हणजे काय आहे तर इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आहे, किंवा याला बी काय म्हणणार आपण, कंटिन्युटी इक्वेशन म्हणणार. ओके, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी म्हणा किंवा कंटिन्युटी इक्वेशन. ओके, काय रे, कंटिन्युटी इक्वेशन आहे. म्हणते काय सर, तर बाळांनो बघा, हा एरिया इंटू व्हॉल्यूम इज इक्वल, सॉरी एरिया इंटू वेलॉसिटी काय आहे, कॉन्स्टंट आहे. तर देअरफॉर डीव्ही, हा V म्हणजे व्हॉल्यूम आहे, हा V म्हणजे वेलॉसिटी होता. रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू काय होते रे, एरिया इंटू वेलॉसिटी इज इक्वल टू कसं आहे तर कॉन्स्टंट आहे बाळांनो. आणि हा सुद्धा काय आहे तर इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आहे किंवा कंटिन्युटी इक्वेशन आहे. हा dV/dt म्हणजेच काय होणार रे, याला म्हणणार बाळांनो व्हॉल्यूम फ्लो रेट म्हणणार. काय म्हणणार, व्हॉल्यूम फ्लो रेट. आणि व्हॉल्यूम फ्लो रेट कसा आहे तर कॉन्स्टंट आहे. तर इक्वेशन ऑफ कंटिन्युटी म्हणते काय सर, तर फॉर ए स्टेडी फ्लो ऑफ एन इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड द व्हॉल्यूम फ्लो रेट थ्रू एनी क्रॉस सेक्शन ऑफ पाइप इज कॉन्स्टंट. समजला का, की व्हॉल्यूम फ्लो रेट जो आहे वो तो कसा आहे रे, कॉन्स्टंट आहे. आणि हाच कोणता इक्वेशन आहे बाळांनो, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आहे. ओके, चला रे, त्यानंतर बाळांनो व्हॉल्यूम फ्लो रेट आणि मास फ्लो रेट म्हणजे काय होते ते सांगतो बघा. तर व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड पर युनिट टाइम थ्रू एनी क्रॉस सेक्शन ऑफ पाइप इज कॉल्ड एज ए व्हॉल्यूम फ्लो रेट, किंवा यालाच म्हणतात व्हॉल्यूम फ्लक्स म्हणतात. ओके, आणि मास फ्लो रेट म्हणजे काय होणार आहे, द मास ऑफ फ्लुइड थ्रू पर युनिट टाइम थ्रू एनी क्रॉस सेक्शन ऑफ पाइप दॅट इज कॉल्ड एज ए मास फ्लो रेट. ओके बाळांनो, कंटिन्युटी इक्वेशन पर्यंत आपण बघितलेलं आहे. आपला जो बर्नॉलिस इक्वेशन बाकी आहे, आणि बर्नॉलिस इक्वेशनचे आपण किंवा बर्नॉलिस प्रिन्सिपलचे अप्लिकेशन्स बघणार आहोत. ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू, कारण लेक्चर काय होणार खूप लांब होऊन जाणार. याला बघायचं आहे, एवढ्या टॉपिकला प्रॅक्टिस करायचं, अभ्यास करायचा आहे. थँक्यू सो मच.